केडगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग, भानुदास कोतकर पुन्हा निवडणूक रिंगणात. कोतकरांना डावलण्याचा डाव फसला, केडगावकर अपक्षांच्या बाजूनं. कोतकरांना दूर ठेवण्याच्या राजकारणावर केडगावकर संतप्त. भानुदास कोतकरांच्या पुनरागमनानं महापालिका निवडणुकीत नवे समीकरण. अहिल्यानगर महापालिकेच्या 2026 सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडगाव उपनगरामध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय. दररोज नव्या घडामोडींमुळे केडगावचं राजकारण हे चांगलंच तापलंय. माजी सभापती आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांना निवडणुकीपासून अलिप्त ठेवण्यासाठी काही राजकीय पक्षांनी डाव आखल्याचा आरोप केला जातोय. या प्रकारामुळे केडगावमधील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून कोतकर यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली. गेल्या तब्बल 13 वर्षापासून केडगावच्या बाहेर असलेले भानुदास कोतकर हे अलीकडेच केडगावमध्ये परतल्यानंतर त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांना राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न म्हणजे केडगावकरांच्या भावनांशी खेळ असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर केडगावकरांनी प्रभाग क्रमांक 16 मधील अपक्ष उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान भानुदास कोतकर यांनी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यानं निवडणुकीमध्ये चुरस अधिकच वाढली. कोतकर यांच्या पुनरागमनामुळे प्रभाग क्रमांक 16 मधील अपक्ष उमेदवार सविता कराळे, सागर सातपुते, भूषण गुंड आणि सौ कांबळे यांची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून केडगावकरांकडून विजयाची खात्री व्यक्त केली जाते. आता येत्या काळात केडगावचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागलंय. न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.